हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 8. ज्ञानखंडन. ओवी क्रमांक 16. तैसे निपटूनी जे नेणिजे, ते अज्ञान शब्दे बोलिजे. आता सर्वही जेणे सुजे, ते अज्ञान कैसे. अर्थात ज्यामुळे कसल्याही सत्याचा उलगडा होत नाही त्याला अज्ञान असे म्हणतात. यास्तव ज्याच्यामुळे सर्वस्वाचा उलगडा होतो ते अज्ञान कसे म्हणावे. त्याला जोडून ओवी क्रमांक 17. ऐसे ज्ञान अज्ञान आले, अज्ञान ज्ञाने गेले. ये दोही वांझवले, दोन्ही झाली. अर्थात अशा प्रकारे ज्ञान आणि अज्ञान आहे. जेव्हा अज्ञान आणि ज्ञान असे दोन्हीही जातात तेव्हा तेथे स्थितप्रज्ञता प्राप्त होते. या दोन्ही ओव्या समजण्यासाठी सत्य म्हणजे काय ते समजून घ्यावे लागेल. कारण या ओव्यांद्वारे आपल्याला ज्ञान आणि अज्ञान याचा स्पष्ट उलगडा व्हावा, या दोहोमधील फरक स्पष्टपणे समजावा असा माऊलींचा हेतू आहे. जे मूलभूत आहे, जे स्वयंभू आहे, जे निर्माण झालेले नाही, जे कधीही नष्ट होणारे नाही, जे कधीही बदलत नाही आणि तरीही जे सदा अस्तित्वात असते त्याला सत्य असे म्हणतात. याशिवाय तमाम अन्य जे जे असते ते जरी सत्यामधून निर्माण झालेले असले तरी त्याला असत्य असे म्हणतात. कारण केव्हा तरी काही कालावधीनंतर जे निर्माण झालेले आहे ते लय होणारे, नष्ट होणारे, परिवर्तित होणारे, बदलणारे आहे. यास्तव फक्त त्रिकालाबाधित असलेले सत्य असते. अशा प्रकारे सत्य आणि असत्य जाणणे याला ज्ञान असे म्हणतात. तसेच असे न जाणणे याला अज्ञान असे म्हणतात. अशा ज्ञान आणि अज्ञान या पलीकडे कैवल्य असते. वरील व्याख्येचा विचार करता या ब्रह्मांडात आत्मपरब्रह्म हेच एकमेव सत्य आहे आणि त्याशिवाय तमाम बाकी सर्व असत्य आहे. यास्तव आत्मपरब्रह्म जाणणे याला ज्ञान असे म्हणतात आणि आत्मपरब्रह्म न जाणणे याला अज्ञान असे म्हणतात. तसेच ज्ञान आणि अज्ञान या पलीकडे आत्मब्राह्मी स्थिती असते, तेथे फक्त चैतन्य असते. आता या पलीकडे आणखी काहीही नाही, हेच अंतिम सत्य आहे, तेच कैवल्य असते. ओवी क्रमांक 18. आणि जाणे तोची नेणे, नेणे तोची जाणे. आता के असणे जिणे, ज्ञाना अज्ञाना. अर्थात जो जाणतो तो ज्ञानी असतो, अज्ञानी जाणतो आणि ज्ञानी होतो. या योगे अज्ञान नष्ट होते आणि त्या योगे ज्ञान लुप्त होते. त्याला जोडून ओवी क्रमांक 19. एवं ज्ञानाज्ञान दोन्ही, पोटी सुनी अहनी. उदेला चिद अग्नी, चिदादित्युहा. उदेला चिदवग्नी, चिदादित्युहा. अर्थात अशा प्रकारे ज्याप्रमाणे दिवस आणि रात्र त्यांना प्रवृत्त करणाऱ्या सूर्यामध्ये विलय होतात, त्याप्रमाणे ज्ञान आणि अज्ञान दोन्हीही आत्मपरब्रह्मात विलीन होतात आणि तेथे ब्रह्मांडाच्या प्रांगणी केवल स्थिती प्राप्त होते. माऊली आता या 2 ओव्यांद्वारे ज्ञानखंडन या 8व्या अध्यायाची सांगता करत आहेत. येथे याआधी सांगितलेल्या अज्ञानखंडन याचीही सांगता होत आहे. येथे अज्ञान आणि ज्ञान याची परिसीमा कशी होते आणि त्यामधून आपण आत्मपरब्रह्म स्वरूप कसे होतो ते दिवस रात्र आणि सूर्य यांचे उदाहरण देऊन स्पष्ट केले आहे. सकाळी हळूहळू रात्र संपते आणि दिवस सुरू होणार असतो. अशा वेळी रात्र आणि दिवस सूर्यामध्ये विलीन झालेल्या अवस्थेत असतात.
याचप्रमाणे सायंकाळी हळूहळू दिवस संपतो आणि रात्र सुरू होणार असते. अशा वेळी सूर्यामध्ये दिवस आणि रात्र विलीन झालेल्या अवस्थेत असतात. दोन्हीही वेळी सूर्य नसतो. याला आपण संधिकाल असे म्हणतो. दिवस रात्र नाही आणि सूर्यही नाही अशी ही स्थितप्रज्ञावस्था असते. या दोन्हीही वेळेचा कालखंड केवल स्थिती दर्शवितो. यास्तव ही वेळ ध्यानासाठी योग्य असते. वास्तवात प्रायः आपण याच स्थितीत असतो. परंतु अज्ञानामुळे भौतिक भोगापवर्गतेच्या आकर्षणात आपण आपले स्वस्वरूप विसरतो आणि भौतिक वस्तू जगताच्या भोगात आकंठ बुडून रुतून जातो. वास्तवात अन्न, वस्त्र, निवारा याची सोय देह जीवित राहावा, त्याचे संरक्षण व्हावे यासाठी येथे आत्मपरब्रह्माने केलेली आहे. तसेच प्रत्येकाने या गोष्टी देहाच्या गरजेपुरत्याच वापरायच्या आहेत. म्हणजेच त्या सर्वांना पुरतील आणि उरलेल्यामधून निसर्ग जपला जाईल. परंतु अन्न, वस्त्र, निवारा याचा वापर करताना त्याची चव, स्पर्श, गंध, लज्जत देह जीवित ठेवल्यावरही, त्याचे संरक्षण केल्यावरही आपल्याला जाणवत राहते. यामुळे त्याची गरज नसतानाही त्यांचा वापर करावा अशी इच्छा, आकांक्षा, वासना निर्माण होते. अन्न, वस्त्र, निवारा यासाठी लागणारे साहित्य निसर्गामधून मिळत असते. ते अवास्तव वापरले की निसर्गाची कत्तल केली जाते. यामुळे निसर्गाचा समतोल बिघडतो, त्याचा पर्यावरणावर परिणाम होतो, ऋतू बदलतात, त्यामुळे रोगराई होते. याचा अतिरेक इतका होतो की अन्न, वस्त्र, निवारा ही फक्त मूठभर श्रीमंतांचीच मिरासदारी होते. बहुसंख्य लोक यापासून वंचित राहतात. यामुळे सामाजिक विषमता निर्माण होते, त्यामधून अराजक माजते. या अज्ञानाची जाणीव होते तेव्हा तेथे ज्ञान प्रगट होते. ज्ञानामुळे अज्ञान नष्ट होते. आपण भौतिक वस्तुजगताच्या भोगापवर्गतेमधून दूर होतो. तथापि आता आपण ज्ञान मिरवू लागतो आणि ज्ञानात अडकतो. तथापि यथाकाळी गुरुसान्निध्यामुळे द्वंद्वाच्या नियमाप्रमाणे अज्ञानासह ज्ञानही नष्ट होते आणि आपल्याला विज्ञान, प्रज्ञा प्राप्त होते. आपण योगी, संन्यासी होतो. एके क्षणी वर दिलेल्या उदाहरणाप्रमाणे दिवस, रात्र आणि सूर्य या पलीकडे आपण संधिकालात प्रवेश करतो. तेथे ब्रह्मांडाच्या प्रांगणी आपल्याला स्थितप्रज्ञता प्राप्त होते. आपल्याला आत्मपरब्रह्म स्वरूप अवस्था प्राप्त होते. आपल्याला कैवल्य प्राप्त होते. ही केवल स्थिती हाच आपल्या जीवनाचा शेवटचा टप्पा असतो. आता सहजच निसर्ग नियमाने कर्मयोग घडतो. त्यापासून नियतीकडून देह जीवित राहतो. तथापि आपण या सर्वाच्या पलीकडे कैवल्यात असतो. साक्षी राहून आत्मपरब्रह्मासाठी सृष्टी अवलोकन केली जाते. देह येतात आणि जातात. प्रतिवेळी आपण भिन्न भिन्न ठिकाणी सृष्टी अवलोकन करून आत्मपरब्रह्माचे कार्य करत असतो. सृजन होत राहते. सृष्टी नियम सुरू असतो. विश्वे निर्मितीचा आनंद आसमंतात वृद्धिंगत होत राहतो. अशा प्रकारे येथे ज्ञानखंडन हा 8वा अध्याय संपन्न. हरिओम.